रोहित पवार यांनी अमित शहांच्या वक्तव्याचा उल्लेख केलाय, तीही बघा। महाराष्ट्र में बीजेपी पार्टी भाजपा ये किसी बैसाखी के आधार पर नहीं चलती, अपने बूते पर खड़ी। भारत की राजनीति में जिस तरह से भारतीय जनता पार्टी का अस्तित्व और भारतीय जनता पार्टी के सिद्धांत एक अमिट स्थान रखते हैं, उसी तरह से अब महाराष्ट्र में भी भारतीय जनता पार्टी महाराष्ट्र के राजनीतिक क्षेत्र के एक मजबूत हस्ताक्षर है, इसमें कोई ना नहीं। मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी मात्र रोहित पवारांचे दावे फेटाळून लावलेत। काही लोक विनाकारण ज्याला आपण असं म्हणू शकतो की आम्ही शहीद होतो असं दाखवण्याचा प्रयत्न करतायत, त्या सगळ्यांना मी सांगू इच्छितो, वसंतदादा शुगर इन्स्टिट्यूटची कुठलीही चौकशी राज्य सरकारने सुरू केलेली नाही। वसंतदादा शुगर इन्स्टिट्यूट करता वर्षानुवर्ष 1 रुपया हा कापून घेतो, त्यामुळे जसं इतरांनी त्या पैशाचं काय केलं याची माहिती मागितली, तेवढीच माहिती साखर आयुक्तांनी ही वसंतदादा इन्स्टिट्यूटला मागितली। दुसरीकडे संस्थेविरोधात तक्रारी आल्या म्हणून चौकशी लावली असा खुलासा महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळेंनी केलाय। म्हणजे शरद पवार साहेब मुख्यमंत्री असताना त्यानंतर काँग्रेसचे शासन असताना कुणाकुणावर चौकशा लावल्या? चौकशा काही जाणून कोणी लावत नाही आणि देवेंद्र फडणवीसजी तर मुळच लावत नाही। त्यांना चौकशामध्ये फार इंटरेस्ट नाही आहे। तक्रार आली आहे, तक्रार सिरियस दिसतं तेव्हा त्या ठिकाणी चौकशा लागतात, समोर तथ्य येईल चौकशीच्या अंती। संस्थेला मिळणारं अनुदान हे जनतेच्या करामधून दिलं जातं, त्यामुळे त्याबद्दल काही तक्रारी असतील तर त्याची चौकशी व्हायला हवी, यामध्ये वाद नाही। पण आगामी महानगरपालिका निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर राजकीय दृष्ट्या सुद्धा या चौकशीवर लक्ष ठेवणं तितकंच महत्त्वाचं असेल। ब्युरो रिपोर्ट, जय महाराष्ट्र।